हॅलो, मी ऋतू. तर हा माझा पहिला मिनी व्लॉग. या निमित्ताने आयुष्यातले छोटे मोठे किस्से शेअर करता येतात. हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठीच आहे, जर आपण याचा योग्य वापर केला तर. प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड असते. मला पुस्तकं वाचनाची खूप आवड आहे. तर मी इथे सुधा मूर्ती यांचे आयुष्याचे धडे गिरवताना हा पुस्तक वाचायला सुरुवात केली. 2-3 पानं वाचली मी. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी, किस्से लिखित स्वरूपात मांडलेले आहेत. आपलं आयुष्य सरळ नाकासमोर कधी चालत नाहीच. किती गमतीशीर आहे हे सगळं. आता बऱ्याच जणांना तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो माहितीच असेल. त्यात जसं जेठालाल कॅरेक्टर प्ले करतोय, त्या कॅटेगरीमधली मी सुद्धा आहे. कधी कोणती गोष्ट सहज, साधी, सोपी घडतच नाही. त्याच्याकडे निदान त्याचे मित्रमंडळ, त्याला साथ देणारे त्याचे जवळचे मित्र, असं सगळे त्याला समजून घेणारी लोक त्या सिरियलमध्ये दाखवली आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात आपले प्रॉब्लेम आपल्यालाच फेस करावे लागतात आणि सोल्युशनसुद्धा आपल्यालाच काढावं लागतं. याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नसतो. आयुष्य जगत असताना, कुठली गोष्ट करत असताना काहीतरी ट्विस्ट हा असतोच. आणि जर एखाद्या वेळी सगळं सुरळीत चालू असतं, तेव्हा ट्विस्ट कधी येतो याची आवर्जून वाट बघतोय आपण. कारण साध्या गोष्टी आपण करतच नाही. असो, हेच जीवन. बाकी माझी बडबड ऐकल्याबद्दल मनापासून आभार. मला नक्की कळवा की माझा हा पहिला मिनी व्लॉग तुम्हाला आवडला की नाही.